साईजमध्ये काय चेंजेस करायचे आहेत. 36 साईजमध्ये हाय नेक असेल तर शोल्डर किती येते, 36 साईजमध्ये मिडियम नेक असेल तर शोल्डर किती येते, 36 साईजमध्ये डबल नेक असेल तर शोल्डर किती येते, 36 साईजमध्ये डीप नेक असेल तर शोल्डर किती येते, 36 साईजमध्ये बॅकलेस ब्लाऊज असेल, गळा खूप डीप असेल आणि छोटीशी पट्टी असेल त्याच्यात किती शोल्डर येते, किती मुंडा येतो, हे सगळं मी व्हिडिओज मार्फत तुम्हाला सांगत असते. फक्त तुम्ही कंटाळा करताय व्हिडिओ बघायला, त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत ती इन्फॉर्मेशन. हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या. मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज जो मी ब्लाऊज वेअर केलेला आहे, जो ब्लाऊज मी घातलेला आहे, त्या ब्लाऊजबद्दल एका ताईंनी छान कमेंट केलेली आहे की ताई तुम्ही आज जो ब्लाऊज घातलेला आहे त्याची फिनिशिंग खूप सुंदर आहे आणि फिटिंगसुद्धा खूप सुंदर आहे. कुठेही डोरी नाही आहे ब्लाऊजला पाठीमागे बांधलेली, तरीसुद्धा शोल्डर बघा अगदी घच्च बसलेले आहे, कुठेही ओपन नाही आहे, कुठेही ओघळत नाही आहे. आणि ही जी शोल्डर लाईन आहे आपली तीसुद्धा बरोबर आपल्या शोल्डर लाईनच्या इथेच बसलेली आहे. आज दिवस ब्लाऊज घातलेला आहे ना, तर वाजलेले आहेत बघा 8:45 रात्रीचे. तर अजिबात हा ब्लाऊज पुढे खांद्यावरून उतरलेला नाही आहे, फ्रंट साईडला तो झुकलेला नाही आहे. त्याचं रिझन काय आहे किंवा असं फिटिंग असं फिनिशिंग आम्हाला जर द्यायचं असेल तर काय करावं लागेल अशी कमेंट केलेली आहे. त्याच ताईशी नाही तर बऱ्याच ताईंना हा प्रश्न पडलेला असतो. तर आता हे 2 टू पीसमध्ये मी ब्लाऊज तयार केलेला आहे, मरून बॉडी आणि इकडे हा वेगळा कपडा लावलेला आहे. म्हणजे आपल्याला बऱ्याच साड्यांवरती हा इकडे तिकडे ॲडजस्ट करतात. तुम्हाला तर माहिती आहे मी कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालते, कारण स्वतः टेलरिंगचं काम करून स्वतः दुसऱ्यांचे ब्लाऊज शिवून देऊ, माझ्यासाठी ब्लाऊज शिवायला वेळ नाही. सो साड्या जुन्या होतात, असेच कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घालून ब्लाऊज तसेच राहतात, ब्लाऊज पिसांचे थप्पीच्या थप्पी तशीच राहते असं होतं. तर त्यांच्याचसाठी म्हटलं चला, एवढं त्यांना प्रॉब्लेम होतो आहे. बऱ्याच ताई जर आपल्या बाहेरचे क्लायंट घेत असतील आणि त्यांना प्रॉब्लेम होतो, कारण लास्ट टाईम एका ताईने असं सांगितलं होतं की ताई बाहेरचे क्लायंट येत आहेत आणि ब्लाऊजही मी त्यांना शिवून देते आहे, कुठे काही गडबड वाटली तुमच्या पद्धतीने कटिंग करून शिवूनसुद्धा देते आहे आणि छान बसत आहेत. पण हेवी साईज असेल किंवा ब्लाऊजला पुढचा पार्ट चेस्ट साईज मोठा असेल तर कटिंग देताना काय प्रॉब्लेम होतो आहे, कारण ब्लाऊज घातल्यानंतर हेवी साईजला ब्लाऊज वरती जातो आहे, चेस्टमधून ब्लाऊज वरती जातो आहे, म्हणजे प्रॉपर फिटिंग बसत नाही. कमरेमध्ये जी फिटिंग बसायला पाहिजे ते तशी न बसता तो ब्लाऊज वरती जातो आहे असा त्यांना डाऊट होता आणि प्रॉब्लेम त्यांचा तो राहतो आहे. तर काही केल्या तोच प्रॉब्लेम वारंवार येतो आहे. परत अजून एका ताईने सांगितलं होतं की ताई ब्लाऊज तुझ्या पद्धतीने कटिंग केलं, तुझ्या पद्धतीने फिटिंग केलं, बसतोय छान, पण पुढचा भाग कमी पडतो आहे. तर त्या केसमध्ये मी कटिंग कोणत्या साईजचं केलेलं आहे हे तुम्हाला लक्ष देऊन पाहायचं आहे. त्याच साईजमध्ये शिलाईचा सुद्धा व्हिडिओ, ब्लाऊज शिलाई केलेला व्हिडिओ मी शेअर केलेला असतो. मागे पुढे हे व्हिडिओ सगळे आलेले आहेत, तुम्ही ते सर्च करायचे आहेत आपल्या होमपेजला जाऊन. म्हणजे तुम्हाला त्या साईजचा ब्लाऊज कटिंग केल्यानंतर त्याच साईजचा ब्लाऊज शिलाई करताना काही टिप्स मी सांगितलेल्या असतात. तेवढ्याच मार्जिनचा जो पार्ट आहे, आपण 2 इंच जो मार्जिन घेतो त्याच्यामध्येच तो पार्ट ॲडजस्ट झाला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही जर मार्जिन 2 इंच घेतला, 1.5 इंच घेतला आणि शिलाईला जास्त कपडा गेला तर तुमचा तो मायनस होत जातो. सो आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा कुठेही ब्लाऊजला प्रॉब्लेम येत नाही. आता बघा, लास्ट टाईम मी एक ब्लाऊज शिवला होता आणि तो अर्जंट शिवला होता आणि तो ना असाच पटकन घेऊन गेले होते क्लायंट आपले. आणि तो शिवल्यानंतर शिवायच्या अगोदर हा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवतो, तुम्हाला जर आठवत असेल तर तुम्ही मला सांगितलं होतं की ताई शिवून झाला की ब्लाऊज दाखव, पण कधी कधी ना काउंटरला ब्लाऊज रेडी व्हायच्या अगोदर क्लायंट येऊन उभे असतं. तसंच झालं होतं आणि तिने ते घालून पाहिला. आणि याचा किस्सा तुम्हाला आठवत असेल तर सांगते की आपल्याच मुली आहेत, आपल्याच रेग्युलरच्या क्लायंट आहेत, दोघी बहिणी गोड आहेत, क्यूट आहेत अशा आणि एंजल्स टाईप आहेत अशा त्या. तर म्हटलं काकू एक नंबर ब्लाऊज झाला आहे, परफेक्ट म्हणजे परफेक्ट. म्हटलं अरे वा छान झाला, परफेक्ट बसला ना. तर दुसऱ्या बहिणीने कमेंट केली होती, मग शिवलाय कुणी, परफेक्ट येणारच, सुपर वुमनने शिवलाय. म्हटलं असं सुपर वुमन वगैरे काही नाही आहे, पण तुम्हाला ब्लाऊज छान बसले, फिटिंग बसले की छान वाटतं. ऑफिस गोईंग मुलगी आहे आणि मुलींना कसं तंतोतंत फिटिंग लागतं, जसं की माझं हे ब्लाऊज तंतोतंत फिटिंग बसलेलं आहे. हेच नाही तर प्रत्येक ब्लाऊज आपला असंच फिटिंग बसतं, कारण कटिंग करताना तेवढी मेहनत घ्यायला लागते. शिलाईपेक्षा जास्त तर काम लागतं आपल्या कटिंगमध्ये, वेळ जातो. आतासुद्धा मी काही ब्लाऊज कटिंग केलेले आहेत, हे सुद्धा ह्याच क्लायंटचं पुन्हा आलेलं हे ब्लाऊज आहे आणि हेच लेटेस्ट आता शिवलेलं म्हणून तेच घेऊन आलेले आहे. तर हे आता मी कटिंग केलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला हा ब्लाऊज दाखवायचा चान्स आलेला आहे. तर हे कटिंग केलेलं आहे. पुन्हा हे एक आपल्याला नवीनच क्लायंट आलेलं आहे, कोल्हापूरकर आहेत आपले. तर मी नाही म्हणत होते घ्यायला, पण अहो असं काय करताय, ते घ्या ना, मी कोल्हापूरची, तुम्ही कोल्हापूरकरांना नाही कसं म्हणताय. म्हटलं चला घेऊया, एवढी विचारी म्हणते. कारण न घेण्याचं कारण त्यावेळेला वर्कलोड जास्त होता, मग त्या तारखेमध्ये ॲडजस्ट होत नाही असं होतं. त्यानंतर हा सुद्धा एक ब्लाऊज आलेला आहे, हा सुद्धा अर्जंटचा आहे. आणि आज दुपारी मी ब्लाऊज एक शिवला, तो काल मला आला होता. 50वा बड्डे आहे एका काकूंचा आणि त्यांच्या मुलीने त्यांना साडी घेतली होती आणि इतका सुंदर साडीचा कलर मँगो कलर होता. त्याला बॉर्डरसुद्धा पूर्ण स्टोनवाली होती, डायमंडने भरलेली ब्लाऊजांची
लेरिया पॅटर्नमध्ये ब्लाऊजची आणि साडीची डिझाईन होती. मल्टी कलरमध्ये ब्लाऊज होता आणि शिवल्यानंतर सुद्धा खूप छान झाला आहे. तर त्याचा व्हिडिओ आला असेल तर पाहू शकता, नसेल आला तर अपलोड करेन वेळ मिळेल तसा. कारण व्हिडिओ तर खूप शूट करत असतं तुमच्या डिमांडनुसार, पण शेअर करणं राहून जातं. एडिटिंग वगैरे खूप डोकेदुखी आहे आणि कसं होतं दिवसभर हे काम करून कंटाळते, घरी जाऊन स्वयंपाक पाणी झालं उरकलं सगळं, मग एडिटिंगला घेतली की आपोआप डोळ्याचे पेंगतात. पुन्हा मग रुटीन तेच असतं, त्याच्यामुळे मग कधी कधी पेंडिंग पडतात. खूप सारे व्हिडिओज पेंडिंग आहेत. तर मुद्दा आपला हा आहे, हा जो ब्लाऊज आहे त्याचा साईज थोडी मोठी आहे. फर्स्ट टाईम क्लायंट आलेला आहे, यांच्या मुलगीचा बड्डे आहे, फर्स्ट बड्डे. तर त्यांना नाही म्हटलं तरी त्यांनी रिक्वेस्ट करून हा दिलेला आहे. कारण ऐन वेळेला अर्जंटमध्ये सगळेच ब्लाऊज आले की मग आपल्याच्याने होत नाही. आज ते मी अर्जंट ब्लाऊज दिलं, त्यांचं घेतलं. मी त्यांचाच कॉल चालू असताना त्यांना मी हो म्हटली, कॉलवर त्यांनी कॉल केलं देते म्हणून. आणि ह्या क्लायंटसमोर ॲट अ टाईम उभे राहिलेले येऊन, त्याच्यामुळं त्यांनाही नाही म्हणता आलं नाही, ह्यांनाही नाही म्हणता आलं नाही. घेतलेलं टायमिंग होतं. मग ह्यांना म्हटलं आजच्या ठिकाणी उद्या संध्याकाळी येते. तर त्यामुळे ठीक आहे, ते आम्हाला उद्या संध्याकाळी, कारण परवा आमचा बड्डे आहे आणि आम्हाला गावी जायचं आहे तिकडे बड्डे असल्यामुळे. म्हणतात ठीक आहे. मग आता ह्यांचा हे ब्लाऊज कटिंग झाल्यानंतर दिवसभराच्या कामातून हे ब्लाऊज मी यांचं कटिंग करायला घेतलेलं आहे. आता हे कटिंगमध्ये तुम्हाला काय काय चेंजेस करायचं आहे ते सांगते. आता बघा, ह्या ब्लाऊजची उंची 13.5 इंच आहे. साईज हेवी आहे, पण क्लायंटची हाईट कमी असल्यामुळे इथे हाईटला ब्लाऊज हा कमी आलेला आहे. आता हाईटला ब्लाऊज कमी आला पण साईज तरी मोठी आहे, मग आपल्याला प्रॉब्लेम होणार, कन्फ्युजन होणार. तर अजिबात कन्फ्यूज होऊ नका. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते. बऱ्याच ताई मला सांगतात, अगं ताई किती वेळ सांगते मी तुला ह्याचं शोल्डर आणि मुंडा आणि हे सगळे चार्ट बनवून टाक म्हणून, तर का टाकत नाहीस. तर विषय असा आहे, मी कधीही चार्टवरती काम केलेलं नाही आहे. प्रत्येक ब्लाऊज एकाच मापाचं जरी असेल तर वेगवेगळ्या गळ्यानुसार, वेगवेगळ्या डिझाईननुसार अप अँड डाऊन त्याचे मेजरमेंट होत राहतात. त्याच्यामुळं मीच कन्फ्यूज होते कुठल्या ह्याला कुठलं काय घेऊ. आणि मला नाही असं नाही का ते डोक्यात जातं असं चार्ट वगैरे बनवणं म्हणजे. म्हणून मी तुम्हाला काय चेंजेस करायचे आहेत. 36 साईजमध्ये हाय नेक असेल तर शोल्डर किती येते, 36 साईजमध्ये मिडियम नेक असेल तर शोल्डर किती येते, 36 साईजमध्ये डबल नेक असेल तर शोल्डर किती येते, 36 साईजमध्ये डीप नेक असेल तर शोल्डर किती येते, 36 साईजमध्ये बॅकलेस ब्लाऊज असेल, गळा खूप डीप असेल आणि छोटीशी पट्टी असेल त्याच्यात किती शोल्डर येते, किती मुंडा येतो, हे सगळं मी व्हिडिओजमार्फत तुम्हाला सांगत असते. फक्त तुम्ही कंटाळा करताय व्हिडिओ बघायला, त्याच्यामुळे तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत, ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि पुन्हा चार्ट द्या असं करत राहता. आता चार्टबद्दल जर बोलायचं झालं तर किती ठिकाणी चार्ट अपलोड केलेले आहेत. मी कधी कधी अशी सर्च करत राहते समोर काहीतरी चार्ट वगैरे आला की, तर त्याच व्हिडिओजमध्ये कितीतरी प्रकारचे चार्ट शेअर केलेले असतात. तरीसुद्धा चार्ट अपलोड करत राहतात आणि क्लायंट मागत राहतं. मग एकाच चार्टने जर कामं होणार असेल तर एकाच चार्टमध्ये मग तुमचं सगळं काम झालं पाहिजे ना, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणते, मी कधीही चार्टवरती काम केलेलं नाही आहे आणि इथून पुढे करायला असं मला वाटत नाही. तरी पण असं मला काय कधी वाटलं निवांत वेळ मिळाला चार्ट बनवावा की तुम्हाला समाधान होईल त्या गोष्टीचं, तर नक्कीच बनवून टाकेल तुमच्यासाठी, काय पण तुम्हाला माहिती आहे. तर आता पुन्हा आपण वळूया या ब्लाऊजच्या कटिंगकडे. उंची याची आहे टोटल 13.5मध्ये 1 इंच वाढून मार्जिनचा 14.5 इंच घेतलेले आहे. आता 1 इंच का वाढवला हे सांगितलेलं आहे, बेसिक गोष्ट आहे, तरीसुद्धा मी एक्सप्लेन करते. शोल्डर शिवण्यासाठी 1/2 इंच आणि इकडे कमरेला शिवण्यासाठी 1/2 इंच, 1 इंच मायनस झाला. मग ह्याच्या टोटल हाईटमधून आपण 1 इंच वाढवून घेतलेला मायनस झाला की राहते 13.5 इंच. म्हणजे आपल्याला प्रॉपर ब्लाऊजची उंची जी आहे ती 13.5 इंच येते. तो 13.5 इंच हा ब्लाऊज झाला. आता गळा ह्याचा मीडियम साईजचा आहे, 9 इंचाचा गळा आहे आणि ह्याची साईज आहे फुल चेस्ट आहे याची 42 इंच. सो 42 इंचामध्ये तुम्हाला 13.5 इंच उंची असलेला हेवी साईजचा ब्लाऊज कट करायचा आहे डीपनेकमध्ये. हा बऱ्यापैकी डीपनेक आहे. 8च्या खाली डीप गेला की आम्ही डीपनेक म्हणतो. तर आता ह्याच्यामध्ये 9, 9.5, 10, 10.5 इथपर्यंत तुम्ही या मापावरती कटिंग करू शकता. त्यासाठी तुम्हाला शोल्डर आणि मुंडा किती घेतला, काय घेतला हे तुम्हाला माहीत असावं. तर ही जी शोल्डर आहे ही निम्मी शोल्डर असते, कारण हा डबल पार्ट आहे ना, त्याच्यामुळे ही फुल शोल्डर आहे. आणि इकडे हा आपण घडी घातल्यानंतर ह्याचा निम्मा पार्ट होतो. सो हा निम्मा पार्ट जो आहे तो मी इथे 5.5 इंच घेतलेला आहे. टोटल 5.5 इंच घेतलेला आहे. आता 5.5 इंच शोल्डर घेतल्यानंतर हा जो मुंडा आहे तो मी इथे हेवी साईज आहे. दंडसुद्धा फॅटी आहेत. क्लायंट जर दंडामध्ये फॅटी असेल तर त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे ह्यावर सुद्धा व्हिडिओ शेअर केलेला आहे, तुम्ही पाहू शकता. बऱ्याच वेळेला बघा आपल्याला ब्लाऊज इथे दंडामध्ये घट्ट होतं आणि पुढे लूज होतं आणि इथे सुद्धा लूज होतं. फक्त हा पार्ट आपला असतो दंडाचा, तो इथे आपल्याला घट्ट होतो. मुंड्यामध्ये ब्लाऊज असं खेचलं जातं, वरती सरकत नाही. तर त्यामुळे आपल्याला फॅटी दंड असतील तर ते क्लायंटला समोर पाहायला लक्षात येतं. त्या केसमध्ये तुम्ही
3 ठिकाणचं मेजरमेंट घेऊ शकता. म्हणजे आर्म होलचं, मिडल आपला जो दंडगीर आहे त्याचं आणि जो तुमचा बॉटम दंडगीर आहे त्याचं. तर ही तुम्हाला इथे एक खूप इम्पॉर्टंट टिप्स सांगते बघा. बोलता बोलता मी खूप साऱ्या टिप्स सांगते, फक्त तुम्ही मिस करता त्याच्यामुळे तुमच्या कटिंगमध्ये आणि फिटिंगमध्ये गडबड झालेली असते. आता पुन्हा तुम्हाला सांगते बघा. 5.5 इंच शोल्डर घेतली, म्हणजे 11 इंचाची निम्मी 5.5 इंच घेतली आणि इथे मी 6 इंच, 6.25 इंच मुंडा घेतला होता. 5.5 आणि 6.25 इंच, कारण दंड जाड आहेत क्लायंटचे, त्याच्यामुळे इथे आपल्याला घेर लागणार आहे. पण इकडे 9.5चा गळा आहे, तर इकडे ही रुंदी जी आहे ती मी 2 इंच घेतलेली आहे. 2.25 घेतलेली, पहिली तुम्हाला डबल मार्किंग दिसते, 2.25 घेतलेली आणि पुन्हा डीप गळा आहे म्हणून इथे 2 इंच घेतलेले आहे. आणि ही जी शोल्डर मी 5.5 इंच घेतलेली ती पुन्हा 1.5 इंच आत घेतलेली आहे. आता इथे मी कटिंग केलेलं नाही तुम्हाला दाखवण्यासाठी, पण हे मी इथे कटिंग करणार आहे प्रॉपर. जेव्हा मेन फॅब्रिकवरती आम्ही कटिंग करायला घेईल तेव्हा, कारण हे कटिंग करता करता लक्षात आलेलं आहे, आयडिया आलेली आहे की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करू. आणि तुम्हाला माहिती आहे, मनात आलं की तुमच्यासोबत लगेच शेअर करत असते मी, उशीर करत नाही. कारण पुन्हा ते उद्या करू म्हणताना खूप पेंडिंग पडतं, त्याच्यामुळे ते होत नाही. मग कटिंग करता करताच मनात आलं म्हणून हे एक्स्ट्राचं कटिंग मी केलेलं नाही. आता ही 1.5 इंच गळ्याचा शोल्डरचा पार्ट मी आत का घेतला हे एक्सप्लेन करते. आणि इथे तुम्ही पाहू शकता, इथे सुद्धा मी 6.25चा दंडगीर घेतलेला, 6चा घेतलेला आहे, तो का सांगते घेतला. आता या केसमध्ये डीप नेक आहे, तर गळा कट केल्यानंतर इकडे आपल्याला हा पसरतो, त्यामुळे आपण हा 6.25चा दंडगीर आता इथे घेतला तर हा फुगा येऊ शकतो काखेमध्ये, आर्महोलमध्ये, म्हणून मी 1.5 इंच कमी केलेला आहे. आणि इथे खोल दिलेलं आहे, ते फक्त आपल्याला हे 1 इंच ते 1.25 इंच घ्यायचं. 1.25 इंच घेतला तरीही चालेल, 1 इंच घेतला तरीही चालेल, पण 1.25 इंच घ्या. फॅटी क्लायंट आहे, मागे पुढे तब्येत झाली तर थोडासा हा पार्ट जो आहे ब्लाऊज शिवल्यानंतर गळा कटिंग करताना हा पार्ट थोडासा त्यांना मुवेबल होतो, जास्त खेचत नाही. पुढे वगैरे हात केलं की मुवमेंटला प्रॉब्लेम येत नाही, त्यामुळे इथे तुम्हाला 1.25 इंच घ्यायचा आहे. आणि हा पार्टसुद्धा मी इथे कट करणार आहे 1.5 इंचाचा. आणि इथे बघा, ऑलरेडी मी हे मार्किंग खाली केलेलं ते वरती करून इथे 1.5 इंच वरती करून कटिंग केलेलं आहे. आता हे माझ्या मापामध्ये जे मी चेंजेस करते ते तुम्हाला सांगते. तुमच्या मापाची पद्धत वेगळी असू शकते किंवा तुमच्या मापामध्ये ह्या गोष्टी तुम्हाला वेगळ्या वाटू शकतात. तर तुमचं जर ब्लाऊज परफेक्ट बसत असेल फिटिंगला तर तुम्ही त्या हिशोबाने कटिंग करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. माझंच कटिंग पाहून तसं शिवावं असं काही नाही, अट्टाहासा नाही आहे आणि करायचंही नाही आहे. तुम्हाला फक्त तुमचं फिटिंग परफेक्ट येत असेल तर बाकीचं तुम्हाला काही बघायची गरज नाही आहे. फिटिंग परफेक्ट येत नसेल, असे हे प्रॉब्लेम होत असतील, शोल्डर उतरत असेल, त्यासाठी तुम्हाला या टिप्स आहेत आणि हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर आता 2.25 इंच न घेण्याचं कारण, ऑलरेडी डीप गळा आहे, प्लस आर्महोल पण आपण खोल केलेला आहे, त्याच्यामुळे 1.5 इंच मी आत घेतला, ज्याच्यामुळे शोल्डर उतरू नये. शोल्डर जास्त रुंद दिली की तर उतरते. जशी ही तुम्हाला शोल्डर लाईन आलेली आहे, नेकलाईन, ती अशी परफेक्ट बसत नाही, त्यामुळे मी इकडे 1.5 इंच आत घेतला. आणि पुन्हा ही शोल्डर आहे ती पुन्हा 1.5 इंच आत घेतलेली आहे. तुम्हाला दिसते इथे जवळून पहा, डबल मार्किंग तुम्हाला दिसते, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. तर हा सुद्धा मी 1.5 इंच आत घेणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला क्लायंटला जेवढी शोल्डर हवी तेवढीच राहणार आहे. आता हा झाला तुमचा बॅक साईड. आता ही कमरेची तुमच्या टक्स आहे ती तुम्हाला इथे 5 इंचावरती घ्यायची आहे. 5.5, 5, 4.5, 4 तुम्ही कसंही ॲडजस्ट करू शकता, इथे काय तुम्हाला बंधन नाही आहे, साईजप्रमाणे होतं. आता ही साईज हेवी आहे, सो मी इथे 5.5 इंचावरती घेतलेली. आता तयार होऊन कधी दाखवायची म्हणून वाट बघत बसू नका, तोपर्यंत वेळ आहे ना, तुमचं काम करून घ्या आणि तुमच्या कामासोबत माझं पण काम करा. इंस्टा पेजला, फेसबुक पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, होय की नाही? तेवढं काम होईल ना. पुन्हा येते भेटायला, ब्लाऊज तयार झाला की घेऊन.